बाप करी जोडी लेकुराचे वोडी आपुली कुरवंडी वाढवणी एकाएकी केला मिरासीचा धणी कडिये वागवूनी भार खांदी घालोनिया पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करुनिया तुका म्हणे गांजू निधी अनेकासे उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवूनी वार कांदी विठ्ठल वेळोवेळी स्वर द्यायचा फक्त मला बाप करी जोडी हरिले कुराचे वोडी बाप करी जोडी लेकुराचे ओडी आपुली करवंडी वाढवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवूनी बार खांदी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली करवंडी वाढवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवूनी वार खांदी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगणनिहित पाणिम मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया
त्यांच्या कृपादाने स्वर द्या, फक्त स्वर द्या मला टाइम. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका. टाळ मृदंग दे का तया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोली बोबडिया बोला. अज्ञानी मनोनिया फुलिया बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी ना करा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे. करूया प्रथम नमन 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 करूया प्रथम नमन. वंदू देव गजानन वंदू देव गजानन करूया प्रथम नमन करूया प्रथम नमन. हे वंदे प्रथम नमन करूया प्रथम नमन. आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. महाराज या आणि आमच्या पामराच्या आमच्या मावळ्यांच्या कीर्तनामध्ये येऊन बसा महाराज. पधारिये जिजाऊ कुमार पधारिये जिजाऊ कुमार. आइये महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज वा
मातीच्या पोटी जन्म घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचा। येणारी 19 फेब्रुवारी अतिशय महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण तयार होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खरी पुण्याई माझ्या जिजाऊ महासाहेबांची आहे आणि माझ्या जिजाऊ महासाहेबांनी एक असा अलौकिक हिरा महाराष्ट्राला दिला। नवे नवे महाराष्ट्राला नवे तर अखंड हिंदुस्थानामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं आणि ज्यांचं नाव घेतल्यानंतर आपसोक जय असा जय घोष आपसोक आपल्या मुखातून येतो ते माझे छत्रपती शिवाजी महाराज। महान थोर एका मातीच्या पोटी जन्म घेतला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी आणि या 19 फेब्रुवारीला अतिशय जल्लोषामध्ये आनंदाचा दिवस येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज निस्ते माणूस नव्हते तर माणसामधला एक देव होता आणि या देवाला मानाचा मुद्रा करण्यासाठी या मावळाचा थोडासा अट्टहास आहे बघा। अरे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी ती वाघीण माझी जिजाऊ माता काय तिची पुण्याई असेल असा सर छिवा का छावा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले छत्रपती धर्मवीर धर्मासाठी आपलं बलिदानाचा त्याग करणारे छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा। माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली या फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली या फळाला ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला ओ बापाचा बाप राजा संग तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील जसे माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज शहाजी राजे बाप आपल्या मुलांसाठी काय करतो आणि आई आपल्या मुलांसाठी काय करते। रोजच्या जेवणाची व्यवस्था करत असन तिला आई म्हणतात आणि आपल्या आयुष्याच्या जेवणाची व्यवस्था करतो तो आपला बाप आहे आणि तो बाप आज या ठिकाणी एका बापाचं पुण्यस्मरण आहे। कैलासवासी रमेश या ठिकाणी कैलासवासी रमेश भीमराव कांबळे या बापाचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सगळे जमलेलो आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील एक बाप म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं। माऊली ज्ञानोबारायांचे वडील एक बाप म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं आणि बाप काय असतो तुम्हाला सांगून जाईल बघा। देहांत प्रायश्चित्त करणारा तो माऊलींचे वडील माझे विठ्ठल पंत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सती जाणारी माझी रुक्मिणी माता। बाप आणि आई आपल्यासाठी देहाचा त्याग करू शकतात हे जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या ज्ञानोबा माऊलींचे आई वडील आहेत। म्हणून महाराज तुकाराम महाराज म्हणतात बाप करी जोडी लेकुराचे ओढी आकुली गुरवंटी वाळवणी। बाप आपल्या लेकरासाठी हाडाची काड रक्ताचं पाणी करतो आयुष्यभर आपल्या लेकरा मुलांसाठी झगडत राहतो आणि प्रपंचाचा गाडा ओढतो तो आपला बाप आहे आणि आज त्या बापाचं पुण्यस्मरण आहे। माय बाप
त्यांच्या पश्चात त्यांचे दोन चिरंजीव, अतिशय गोड स्वभाव दादाचा. बघा अभंग घेतलाय तुकोबारायांचा आणि अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली करवंडी वाळवणी, एका एकी केला मिरासीचा ध्वनी, एका एकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणी बारक भारखानी. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय एका बापाची भूमिका मांडत असताना बाप आपल्या लेकरासाठी काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण पटवून देताना तुकोबाराय म्हणतात, बाप आपल्या लेकरासाठी लोकांचे उंबरटे झिजवतो मुलीच्या लग्नासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी आयुष्यभर कष्ट करतो. तो आपला बाप आहे आणि तो बाप आज आपल्यातून निघून गेलाय. बघा या ठिकाणी रमेश भीमराव कांबळे, आज या दादांचं 1 वर्षापूर्वी जाणं झालं. त्यांच्या पश्चात त्यांची 2 मुलं, मला वाटतं मुलांची नाव यादी नाही. विकास दादा, मला ज्यांनी फोन केला विकास आणि विक्रम, आमच्या विकास दादाने मला फोन केला बरोबर आणि सांगितलं, महाराज आमच्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त हरिकीर्तनाची सेवा तुम्ही घ्यावी. आम्ही कार्यक्रम तुमचा ऐकलेला आहे युट्यूबला. बघा इतक्या लहान वयामध्ये आपला बाप गेल्यानंतर, बापाचं छत्र हरपल्यानंतर संसाराच्या साऱ्या जबाबदाऱ्या एवढ्याशा लहान मुलांवर पडतात. ह्याच्यासारखं दुःख नाही. आज रमेश दादांच्या जाण्यानं त्यांच्या परिवारावर, त्यांच्या नातेवाईकांवर, विशेष करून या दोन्ही मुलांवर आणि त्याच्यापेक्षाही विशेष गोष्ट, जिच्या जीवनातला पती जातो ना मायबाप, तिच्या जीवनातला मोलाचा आधार जातो. एखाद्या माईचा पती गेला तर तिला त्याचं दुःख विचारा. जीवनाचा आधार जातो. मुलं लहानाची मोठी होतील, लग्न होईल, प्रपंच होईल, सर्व होईल. आज ना उद्या परिस्थिती सुधारेल, पण गेलेला मनुष्य परत येणार नाही. नजरेआड गेलेला सूर्य, डोंगराआड गेलेला सूर्य आणि नजरेआड गेलेला माणूस परत नाही माई बाप, परत नाही. आणि आज आपल्यातून जे गेले ते रमेश दादा. बघा एका मुलाच्या जीवनातला बाप हरपलाय, एका पत्नीच्या जीवनातला पती हरपलाय. आपण कितीही म्हणलो की तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहे, पण कोण कोणाच्या दुःखात सहभागी नसते. ज्याचं त्याला त्याचं दुःख आहे. आपण फक्त म्हणतो तुमच्या दुःखात आम्ही सामील आहोत म्हणण्यापुरतं ठीक आहे, पण दैनंदिन जीवन जगत असताना आज कार्यक्रम झाला, उद्या परत परत तुम्ही आम्ही या ठिकाणी नाही. आपण फक्त म्हणू शकतो, दुःख वाटून घेऊ शकत नाही. मग ज्या कुटुंबातला आधार हरपलाय त्या कुटुंबाला आयुष्यभर त्या रमेश दादांच्या जाण्याची आठवण आयुष्यभर येणार आहे. आपला बाप जमिनीला खेळलेला असू द्या, आपला बाप आंधळा असू द्या, आपला बाप पांगळा असू द्या, आपला बाप मुका असू द्या, पण घरामध्ये बाप पाहिजे. घरामध्ये वडीलधार कोणीतरी मनुष्य पाहिजे. जर तो माणूस आपल्यामध्ये नसेल तर आपण जीवनामध्ये कितीही धन मिळवलं तरी पण तो माणूस आपल्यात नाही याची खंत आपल्याला आयुष्यभर.
भोगावी लागेल. या दोन्ही मुलांच्या मातोश्री आल्यानंतर आईसाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सांगितलं महाराज काही नसतं केलं तरी चाललं असतं, पण या मुलांच्या डोक्यावर हात होता, तो हात आम्हाला अपेक्षित होता आणि तो आमच्याकडून आम्ही इतके प्रयत्न केले पण शेवटी आमच्या अपयशच पदरात पडलं. काही काम नाही केलं बापाने तरी चालेल, बाप घरामध्ये खाटेवर पडून राहिला तरी चालेल, पण महाराज एकदा का आपल्या घरातला कर्ता माणूस गेला, घरामध्ये किती असू द्या, तुमच्याकडे कोट्यावधीची संपत्ती असू द्या, पण घरातला कर्ता माणूस गेला की त्याची उणीव आयुष्यभर आपल्याला भासते. आणि आईंच्या डोळ्यात पाणी आलं. आईंनी सांगितलं महाराज सारा पैसा धन दौलत पणाला लावली असती, फक्त या मुलांचे वडील माघारी आले असते, आम्हाला अतिशय आनंद झाला असता, पण आमच्या पदरामध्ये महाराज अपयश पडलं. अरे हेही दिवस जातील, आज दुःख आहे उद्या सुख येईल. सुख दुःख आयुष्यामध्ये चालूच राहतात आणि सुख दुःख जर दुःखच नाही आलं तर सुख कुठून येईल? मला सांगा, तुमच्या जीवनामध्ये जर दुःखच आलं नाही तर तुमच्या जीवनामध्ये सुखही येणार नाही. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ कधीच लागत नाही महाराज. जो माणूस जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस जावं लागतंय, पण जाणं असं असावा की ज्यानं त्या माणसाचं नाव काढलं की त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं पाहिजे, असं जाणं असावं. जावं तर सगळ्यांनाच लागतंय, जगलं तर सगळेच जगतात, आयुष्य सगळे जगतात, पण आयुष्य आणि जीवन जगत असताना, जीवन जगत असताना जो मधला काळ आहे त्या काळामध्ये असं काहीतरी काम करून गेलं पाहिजे की कोणीही या ठिकाणी रमेश दादाचं नाव काढलं की टचकन तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. याचा अर्थ असा होतो माणूस खरंच चांगला होता. पण बघा, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जो तुम्हा आम्हाला आवडतो तो देवाला का आवडणार नाही? जो तुमच्या आमच्या आवडीचा आहे तो देवाच्या देखील आवडीचा राहील महाराज, तो देवाच्या देखील आवडीचा राहील. रमेश दादा आपल्यातून गेले, आज ते आपल्यात नाही, पण रमेश दादा वरून पाहत असतील, अरे आयुष्यभर केलेल्या कष्टाची पावती माझी ही 2 रत्न, माझे हे 2 हिरे आज माझं पुण्यस्मरण साजरं करतायत. आशीर्वाद देती कल्याणाची सर्व काळ, कल्याणाची सर्व काळ. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणाची सर्व काळ, कल्याणाची सर्व
आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावे कुळा. तुकाराम महाराज म्हणतात जे मुलं आपल्या आईवडिलांचं पिंडदान करतात, त्यांची मनोभावे सेवा करतात, त्या मुलांना, त्या घरातल्या कुटुंबाला, त्या कुटुंबाला वरून पितृ आशीर्वाद देतात. आणि जर त्यांनी त्यांचा पिंडदान विधी नाही केला तर त्याचे परिणाम अहकटांचे करीती पितर, अहकटांचे करीती पितर, अहकटांचे करीती पितर, अहकटांचे करीती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, अहकटांचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, अहकटांचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. अहकटांचे करीती पितर, अहकटांचे करीती पितर. शास्त्र सांगत, गरुड पुराण सांगत, जर तुम्ही गेलेल्या पितरांचं जर विधीने जर त्यांचे पिंडदान केलं नाही तर त्याचे परिणाम अहकटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. आणि जर तुम्ही एवढं सगळं केलं तर ते पित्र तृप्त होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात, जो आशीर्वाद आज रमेश दादा या दोन मुलांना देणार आहेत आणि निश्चितच दिलाय. कारण मुलं आपल्या बापासाठी खरंच मोठी संपत्ती आहे. बाकी आपल्याकडे संपत्ती असो किंवा नसो, पण आपली मुलं समाजामध्ये माना सन्मानानं जगणार, आपली मुलं माना सन्मानानं आणि अतिशय शीलतेनं कुलतेनं जगणार, हीच मोठी संपत्ती आहे. आणि आई बापाला दुसरं काही लागत नाही. आई बापाला कधी वाटत नाही आपल्या मुलांकडे पैसा असावा, मोठमोठ्या गाड्या असाव्यात, बँक बॅलन्स असावा. आई बापाला याची अपेक्षा नसते. फक्त आई बापाला एवढंच वाटतं की माझी मुलं अशी असावा की समाजाने त्यांचं नाव घेतलं पाहिजे आणि गावामध्ये फिरताना, चार चौघात बसताना, उठताना गावातल्या प्रत्येक माणसानं बोललं पाहिजे, वा काय त्या रमेश दादांची मुलं आहेत, अरे काय कार्यक्रम केला त्यांनी, खरंच आपल्या बापासाठी कार्यक्रम करणारे. आणि ही मुलं महाराज, आम्ही काही काही ठिकाणी कीर्तनाला जातो, आम्हाला पाहायला मिळतं माय बापानं एवढं शिकवलेलं असतं मुलांना, एवढं शिकवतात, एवढं शिकवतात, त्यांना परदेशामध्ये नेऊन टाकतात. मुलगा परदेशात जातो, तिकडच लग्न करतो, तिकडच त्याचा संसार थाटतो. मायबापांचं कर्तव्य आहे आपल्या मुलांसाठी, हे जे काही करणं आहे ते मायबापांचं कर्तव्य आहे, पण मुलांचं देखील कर्तव्य आहे आपल्या आई बापानं आपल्यासाठी काय केलंय याची जाणीव ठेवणं, हे सुद्धा मुलांचं कर्तव्य आहे. आणि आजकालची मुलं ती जाणीव ठेवत नाही, पण या दोन मुलांनी खरंच जाणीव ठेवली. अतिशय हलाखीच्या दिवसामध्ये कार्यक्रम करणं एवढी सोपी गोष्ट नाही. कार्यक्रम करण्यासाठी काय लागतं आणि काय लागत नाही ते त्या घरातल्यांना विचारा. तुम्ही आम्ही जेवणार आणि जेवण केल्यानंतर घरी निघून जाणार, पण त्या घरच्यांना विचारा त्याचा त्रास किती भोगावा लागतो.
तुम्ही उदाहरण पेपर मध्ये वाचत असताल, पाहत असताल, टीव्हीवर प्रकरण पाहत असताल. इतकी मुलं बेकार निघाली, इतकी पिढी बिघडली. आई बाप आपल्या मुलांना शिकवतात, लहानाचं मोठं करतात, त्यांना एज्युकेटेड बनवतात, त्यांच्या पायावर त्यांना उभं करतात. मुलं मोठी झाली की जशी पाखरं एखाद्या घरट्यातून उडून जावीत तशी मुलं उडून जातात, परत येत नाहीत. तिकडच संसार थाटतात. मग मुलांना जन्माला घातलेला असता आई बापानं, फक्त त्यांचा म्हातारपणी सांभाळ करावा म्हणून. मुलांना पायावर उभं करणं हे आई बापाचं कर्तव्य आहे. पण मुलं पायावर उभी राहिल्यानंतर आई बापांना सांभाळणं, माय बापाला सांभाळणं हे मुलांचं कर्तव्य आहे. विठ्ठला विठ्ठला. कधी कधी आम्ही बघतो माय बाप मुलं तिकडनं फोन करतात. जर एखाद्याची आई गेली आणि फोन केला गावातल्या एखाद्या माणसाने की बाबा तुझी आई आज या जगामध्ये नाहीये, तुला अमेरिकेवरून इकडे यावं लागेल, परदेशातून इकडे यावं लागेल. मुलाला तेवढं सुद्धा जमत नाही. तो सांगतो काय खर्च असेल तो मी सगळा देईल, सगळं इथेच करा. सगळ्या गोष्टी पैशामध्ये होतात का? सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही. असा एक महाभाग आम्हाला भेटला आणि त्याचा आम्हाला फोन केला, महाराज आमच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे, तुमची सुपारी किती? बघा, सुपारी तमाशाची असते, सुपारी कीर्तनाची नसते, सुपारी तमाशाची असते. पण आता चला जमाना बदलत निघालाय, आपण त्याच्यासोबत बदललं पाहिजे. सुपारी तर सुपारी. आणि मग त्यानं सांगितलं, महाराज तुमची सुपारी किती? आम्ही ती रक्कम सांगितली. ठीक आहे महाराज, मग तुम्ही सगळंच तुम्ही करा, म्हणजे गोतच घ्या तुमच्याकडे. ठीक आहे म्हटलं, चालतंय, जसं आज घेतलं तसं चालेल. मग म्हटलं त्याला काय काय लागतंय. गावातल्या एका मित्राला फोन केला, म्हटला अरे म्हटला तू दिले सगळं, पण त्याच्यासाठी पिंडावर पाणी दर्पण करावं लागतं, त्याच्यासाठी मुलगा पाहिजे. नाही म्हटलं ते महाराजांना सगळं दिलंय, मला सांगा सगळं का महाराजांनी करायचं? कार्यक्रम दसऱ्याचा असला का टक्कल महाराजांनी करायचं? अशी मुलं आहेत. आणि या समाजामध्ये ही अशी वेगळी दुनिया तयार झाली. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. किती बेमान दुनिया आहे महाराज. कीर्तन तुम्हीच करा, टाळकरी तुम्हीच आणा आणि चप्पी तुम्हीच करा. अरे आई वडिलांना न मारणार हे जग, या जगामध्ये 100-2 अशी माणसं निघतात की ते आई वडिलांना मानतात. पण ते कसे असतात? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. बेमान दुनिया, बेमान
का बहुमान माता पिता को कोई नहीं माने माता पिता को कोई नहीं माने औरत को बहुमान माता पिता को कोई नहीं माने औरत को बहुमान हे अरे नुसते माता पित्यांना मानत नाही याच्यावर ना हे सोडून द्या अरे माता पित्यांना मानत नाही यात काय नाव ज्या साधू संतांनी आपल्याला देव दाखवला त्या साधू संतांना देखील मानत नाही ज्या साधू संतांनी आपल्याला देवाची भेट घडवली त्या साधू संतांना देखील मानत नाही हे साधू संत को कोई न माने जे टोल नाक्यावर टाळी वाजवतात ना त्या हिजड्यांना बहुमान देतात मी म्हणत नाही कबीरदास महाराज म्हणतात साधू संत को कोई ना माने हिजड़ों का बहुमान हिजडा म्हणजे तो हिजडा नाही किती सूक्ष्म विचार मांडलाय कबीरदास महाराजांनी तो हिजडा म्हणजे अर्ध नारी नटेश्वर आहे आम्ही आता पाहिलं येताना अर्ध नारी नटेश्वराचं मंदिर आहे मोठं तो नाही जो आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही तो काय नर आहे का तो देखील तोच आहे माँ बाप को कोई नहीं माने माँ बाप को कोई नहीं माने बाप को कोई नहीं माने माँ बाप को कोई नहीं माने माँ बाप को कोई नहीं माने माता पिता को कोई नहीं माने औरत का बहुमान आई रे बेईमान दुनिया 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 बेईमान दुनिया बेईमान दुनिया आई रे कबीरदास महाराज म्हणतात बेईमान दुनिया एवढी दुनिया बेईमान आहे साधू संतांना मानत नाही एवढी दुनिया बेईमान आहे आई वडिलांना मानत नाही एवढी दुनिया बेईमान आहे या जगाला मानत नाही एवढी दुनिया बेईमान आहे ती देवाला मानत नाही एवढी दुनिया बेईमान आहे ती संतांना मानत नाही तुम्हाला आम्हाला काय मानी आणि त्या बेईमान दुनियेत फक्त बायकोचा आदर केला जातो मी म्हणत नाही बायकोचा आदर करू नका प्रथम स्थान तर बायकांनाच दिलं पाहिजे कारण तिच्याच पोटातून देव ही जन्माला आले तिच्याच पोटातून तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून बाईला आणि आईला स्त्रीला मान सन्मान दिलाच पाहिजे कारण जेवढा त्याग आई करू शकते जेवढा त्याग एक स्त्री करू शकते तेवढा त्याग आपण करू शकत नाही मला सांगा
स्त्री जन्माला येताना कोणत्या घरात जन्माला येते? परक्या घरामध्ये जन्माला येते आणि 18 वर्षाची झाल्यानंतर तिचं लग्न होतं आणि ती ज्या घरामध्ये तिची ओळख नसते, ज्या घरामध्ये तिचं कुणी नसतं, त्या घरामध्ये एका वाघिणीसारखी येते, एका लक्ष्मीच्या पावलाने येते आणि घर कितीही गरीब असलं तर त्या घराचं नंदनवन करते. ती एक माता आहे, ती एक स्त्री आहे, ती एक आई आहे, ती एक बहीण आहे. मग मला सांगा किती महान आहे स्त्री. आपल्या मुलांसाठी आयुष्याचं, आपल्या मुलांसाठी आपल्या त्यागाचा, आयुष्याचा विचार न करता आयुष्यभर जगडत राहते स्त्री. येते कुणासाठी? कोण असतं तिचं? मला सांगा. ती येते आणि ज्यावेळेस ती येते, आल्यानंतर ती घराचं मांगल्य आयुष्यभर राखून ठेवते. आणि जर तिच्या जीवनामध्ये असा काही, आमच्या आईच्या जीवनामध्ये असा काही आघात आला, असं आपत्कालीन तिच्या पतीचं जाणं झालं, तर त्या स्त्रीला असं वाटतं आपण केलेले सगळे, जे आपण केलेले सगळे काम आहेत, जे कार्य आहे, ज्यांच्यासाठी संसार फुलवला, तेच जर आपल्यात नसतील तर आपल्याही जगण्याला काय किंमत आहे? त्या काळाची चाहूल लागली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत घडलं सार, माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत घडलं सार, अन माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. अरे त्या काळानं तिचं सारं हेरावून नेलेलं असतं. आज कितीही सोन्याचा घास खायला असला, पण तिच्या जीवनामध्ये तिचं दैवत, तिचा पांडुरंग नसेल तर तिच्या जीवनाला किंमत नाही. माई बाप, तिच्या जीवनाला किंमत नाही. म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्या आई वडिलांची सेवा करा. कोणी केली आई वडिलांची सेवा? काय फळ मिळतं आई वडिलांची सेवा केल्यानंतर? महाराज, अरे तुम्ही आम्ही सामान्यांनी आई वडिलांची सेवा केली, यात काय नवल आहे? ज्याच्यासाठी गोकुळावरून भगवान परमात्मा आला, त्या पुंडलिकाने देखील आई वडिलांची सेवा केली. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले.
पुंडलिकानं दुसरं तिसरं काहीच केलं नाही, फक्त माई बापाची सेवा केली आणि त्या माई बापांनाच आपल्या देव्हाऱ्यावर देव म्हणून पूजलं. त्या पुंडलिकानं तेवढंच केलं, बाकीचं काही केलं नाही. जसं माझ्या संत सावता महाराजांनी शेतीला देव मानलं, तसं पुंडलिकानं आई वडिलांना देव मानलं. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. काय केलं त्या पुंडलिकानं? धन मिळवलं, ऐश्वर्य मिळवलं, सत्ता संपत्ती काय मिळवलं पुंडलिकानं? फक्त एवढंच केलं पुंडलिकानं, माय पित्याची सेवा केली. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. किती दिवस? युगे 28 उभा विटेवारी. युगे झाली 28, युगे झाली 28, युगे 28 विटेवरी उभा. वामांगी रुखमाई दिसे दिव्य शोभा. तुमच्या जवळ आहे पंढरपूर, पण मला माहित नाही तुम्हाला किती महत्व आहे पंढरपूरचं, पण आम्हाला त्याचं महत्व आहे. तुम्हाला त्या पंढरपुराचं किती महत्व आहे मला माहित नाही, पण आमच्यासाठी ते पंढरपूर, आमच्यासाठी ते स्वर्ग आहे. कारण भूवैकुंठ पंढरी, कारण तो गोकुळातला श्रीकृष्ण परमात्मा तुमच्या आमच्यासाठी पंढरपुरामध्ये युगे झाली 28 विटेवरी उभा आहे. तो कोणासाठी? त्या भक्त पुंडलिकासाठी जरी उभा असेल, पण एका पुंडलिकानं काय केलं तर ते परब्रह्म उभं केलं. पण ते परब्रह्म तुमच्या आमच्या कामाला आलं, उभं केलं. ते माय पित्याच्या सेवेची ताकद म्हणून उभं केलं. आणि बघा परिणाम, देवाचं दर्शन आपल्यालाही घडतंय. कोणामुळं? ज्यानं माय बापाची सेवा केली त्याच्यामुळं. म्हणून माय बापाची सेवा करा. जो माय बापाची सेवा करील त्याला कुठल्याही तीर्थाला जायची गरज नाही. कुठं जाऊन काशी करू नका. माझं वाक्य लक्षात घ्या. बाहेर काशी करू नका. बाहेर काशी करण्यापेक्षा हे आई बापच आपली काशी आहे आणि ती काशी करा. नाही तर तुम्ही तीर्थाला काशीला जाता, काशीला गेल्यावर एक ध्यानात घ्या, काशीला गेल्यानंतर मरावं लागतं.
काशीला तुम्ही गेला की काशीमध्ये मरावं लागतं, जिवंत परत काशीहून माघारी यायचं, हा काशीचा नियम आहे. कारण ती मोक्षपुरी आहे, तिथं मोक्ष मिळतो. अहो एक माणूस म्हटला मला काशीला मरायचंय, आजारी पडला, घरी गडगड संपत्ती होती, मुलं म्हटले बाबा इच्छा पूर्ण करू तुमची, नेऊ तुम्हाला काशीला. म्हटला माझा अंतकाळ जवळ आलाय गड्या, मी लय आजारी आहे, मी जाणार आहे. बघा मरण यायचं म्हटल्यावर ते काशीतही येते, आणि जर नाही यायचं म्हटल्यावर काशी करूनही येत नाही. त्याला विमानानं काशीला नेलं. काशीमध्ये नेल्यानंतर एवढा आजारी होता, त्याच्या तब्येतीमध्ये सुधार व्हायला लागला, तो बरा व्हायला लागला. गेलता कशासाठी? आणि काशीसाठी. काशीला जायचं कशासाठी? मोक्ष मिळावा म्हणून. आयुष्यभर पाप केली, आयुष्यभर लोकांचे बांध कोरले, कोणाच्या मुलीचं लग्न जमू दिलं नाही, कधी सप्त्याला वर्गणी दिली नाही, कधी गावच्या यात्रेमध्ये नीट बैठकीत वर्गणी 11 रुपये आणि साऱ्या गावाचा थाट, जणू काय मोठा पुढारी. विमानाने नेला, तब्येतीमध्ये सुधार झाला, कंटाळला काशीमध्ये राहून. म्हटलं पोरांनो एक काम करा, आता बरं वाटायला लागले, घरी चला. पोरांनी परत विमानाने घरी आणला. घरी आणल्याबरोबर अटॅक आला, जाग्यावर खाल्ला. मला सांगा मरायचं कुठं होतं? काशी. आला कुठं? मग मला सांगा, किती आपण काही ठरवलं तरी आपण ज्या ठिकाणी जाणार आहे त्याच ठिकाणी जाणार आहे. मग मला सांगा, मग जायचं काय? कसं जायचं? उत्तमाची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. जायचं कसं? तर जसे रमेश दादा गेले, ते गेल्यानंतर एवढी माणसं जमली, याचा अर्थ ते पुण्यात्मा होते. निश्चितच समाजामध्ये त्यांचं काम चांगलं असेल. म्हणून महाराज म्हणतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती अरे गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे त्यांनी धन नक्की सोडलं नसेल, पण त्यांनी उत्तम कीर्ती सोडली, मुलांवर उत्तम संस्कार केले. हीच त्यांची पावती आहे आणि हीच त्यांची कीर्ती आहे. हरी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. आणि ते आपल्यात नाही. एक बाप आपल्यातून निघून गेलाय, आणि त्या बापानं आपल्यासाठी काय केलंय, त्या बापानं आपल्यासाठी काय केलं हे आठवा. लोकांचे उंबरठे जिजवणारा बाप कशासाठी? जर एकुलती एक मुलगी असेल
आणि त्या मुलीचा जर विवाहाच्या वयात जर आलेली असेल तर प्रत्येक बापाला एक काळजी पडते, माझ्या मुलीचं कसं होईल. जर मुलगा शिक्षण घेत असेल, जर मुलगा काही करत असेल, व्यवसाय करत असेल, तर त्या बापाला काळजी पडते माझ्या मुलाचं कसं होईल. मुलगी वर झाली की बापाला झोप येत नाही. माय बापाला एकच काळजी असते, माझ्या ताईचं कसं होईल, माझ्या दिदीचं कसं होईल, माझ्या अक्काचं कसं होईल. आणि त्या काळजीनं बाप झुरत असतो. आणि बाप अनेक घरचे उंबरटे झिजवतो. मुलीच्या चांगल्या स्थळासाठी हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करणारा बाप मुलाच्या शिक्षणासाठी, मुलाच्या भवितव्यासाठी आणि मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काळजी करणारा बाप. जर दोन मुलापैकी एखादा मुलगा जर वाईट निघाला तर त्या मुलाची काळजी त्या बापाला असते, चांगल्याची काळजी करत नाही बाप. त्या वाईट वागणाऱ्या मुलाची काळजी करतो आणि मनातल्या मनामध्ये झुरतो तो बाप. आणि रोज आपल्या बायकोला सांगतो, अगं कधीतरी त्यानं सुधारायला पाहिजे. मला बाळूची काळजी वाटत नाही, पण मला दादाची काळजी वाटते. त्यानं सुधारायला पाहिजे. चांगल्याची काळजी करणं, बाप म्हणतो का चांगल्याची काळजी करावं, तो चांगलाच आहे, पण माझा दादा सुधारला पाहिजे. एवढं शिक्षण घेतलंय, गेला असेल थोडा वाईट मार्गाने, पण सुबह का भूला शाम को घर आए उसे भूला नहीं कहते. वाट पाहतो बाप, वेळ प्रसंगी त्याला मारायलाही माग सरत नाही बाप. वेळ प्रसंगी त्याला मारायलाही माग पाहत नाही बाप. आणि सांगतो, अरे तुम्ही दोघं भावणार रे, मग तुमच्यात एवढा बदल का. ऐका, एखादा चांगला असेल, एखादा वाईट असेल, पण वाईटानंही चांगल्या मार्गावर यावं याची काळजी करणारा बाप आहे आणि याची काळजी करणारी आई आहे. मुलगी असेल, तिचं शिक्षण झालं, तिच्या लग्नाची काळजी त्या बापाला असते. तिच्या मग तो बाप म्हणतो, अगं तो तुझ्या प्रारब्धाचा भाग आहे, इकडे तो तुला भोगावा लागेल. पण ऐक ना, जर तू या ठिकाणी राहिली, तुझ्या नाण्याचं चालणं झालं, तर मला गावामध्ये तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि ती मुलगी जड पावलानं जाते, परत माघारी येत नाही माई बाबा. कारण मी तुम्हाला मागाशी सांगून गेलो, दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ लागत नाही. मग कुणी असू द्या, तुम्ही प्रत्येकाच्या जीवनातला बाप अनुभवा, प्रत्येकाच्या जीवनातली आई अनुभवा. तुम्ही या ठिकाणी सुना, लेकी, सासू हे तिन्ही पात्र तुम्ही केले, पण ज्या वेळेस तुम्ही लेक होता त्यावेळेस तुमचा बाप तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवत होता. ज्यावेळेस तुम्ही कुणाच्या तरी सून झाला तरी तुम्ही पारतंत्र्यात गेला.
पहिल्यांदा तुम्हाला सुख होतं, पण ते बालपणीचं सुख होतं. मोठ्या झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं दुःख आलं. नवरा चांगला आहे पण सासू सासरे वाईट आहे. नवरा वाईट आहे तर सासू सासरे चांगले आहेत. आणि सगळे चांगले तर आपण वाईट वागतो. महाराज, एखाद्या घरामध्ये नवरा चांगला आहे, सासू सासरे आणि ननंद वाईट आहे. एखाद्या घरामध्ये सासू सासरे चांगले आहेत, ननंद चांगली आहे, तर नवरा वाईट आहे. एखाद्या घरामध्ये सगळे चांगले आहेत आणि सून वाईट आहे. बघा, एखाद्या घरामध्ये नवरा चांगला आहे तर सासू सासरे वाईट आहे. एखाद्या घरामध्ये सासू सासरे चांगले आहेत तर नवरा वाईट आहे. आणि एखाद्या घरामध्ये सगळं चांगलं आहे तर ही वाईट वागते. मग आपण ठरवायचं कसं वागायचं. आणि ती मुलगी जाते माहेराला, सॉरी ती मुलगी जाते सासरला आणि बाप आजारी पडतो मागे. मुलीच्या सासरवासाचा ऐकून बाप आजारी पडतो आणि बाप आजारी पडल्यानंतर आपल्या मुलांना सांगतो, दादा जा रे ताईडीला घेऊन ये, मला तिला भेटायचंय. पण बघा, ज्या वेळेस ती सून असते त्यावेळेस ती म्हणते मला माहेरात राहायचंय. आणि गेल्यानंतर दुःख सहन करते. आणि ज्या वेळेस ती सुनाची सासू होते, तिचे मुलं मोठाले होतात आणि त्यांची लग्न होतात, त्यावेळेस ती परत माहेराकडे तोंड करत नाही. बाप धरणीला पडलेला असतो आणि सांगतो, माझ्या मुलीला, माझ्या ताईडीला घेऊन या. पण त्यावेळेस मुलगी काय म्हणते, मुलाला सांगितलेला असतो निरोप, मुलगा जातो पण थोडा उशिरा जातो, पण तो चट येईल. अशी दुनिया आहे. आणि मग गेल्यानंतर परत येत नाही. आणि मग बापाला आशा लागते मुलीने यावं, पण मुलगी कामामध्ये गुंतते, तिचा संसार तिला प्यारा वाटतो आणि बापाकडे येत नाही. दुर्दैवानं बाप या जगातून निघून जातो. आणि मग ती मुलगी येते, कितीही ती रडली तर परत बाप येत नाही. म्हणून जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा करा, त्यांना जपा, त्यांना काय हवं काय नको हे पहा आणि मग देवाची सेवा करा. देव दुसरी तिसरीकडे कुठे नाही. पुंडलिकानं काय केलं, अशी आख्यायिका आहे, पुंडलिक आधी बाईल वेडा होता, म्हणजे बायकोला जीव लावणार. पण पुंडलिक एवढा येडा नव्हता. जर पुंडलिक असा असता तर स्वतः भगवान परमात्मा त्याला भेटायला आले असते. सांगणाराने रंगवत गेले. पण बघा, फक्त आई वडिलांची सेवा पुंडलिकाने केली आणि भगवान परमात्मा गोकुळावरून पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून झाला येता, उघडे परब्रह्म पंढरपुरासी आले. बघा, त्या पुंडलिकासाठी आले. काही म्हणतात रुक्माई रुसलीन कोपऱ्यात घुसली, चला जाऊ पुसायला. रुक्मिणीसाठीही आले, पण आधी पुंडलिकासाठी आले. म्हणून माय बापाची सेवा करा. आणि माय बाप आपल्यासाठी काय करतात, आपल्या देहाचा त्याग कसा करतात, या चारी भावंडांसाठी केला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. संसारातून निवृत्त व्हावस वाटत म्हणून निवृत्ती.
आणि एकदा का संसारातून निवृत्त झाला की मिळतं ते ज्ञान, म्हणून ज्ञानदेव. आणि एकदा का ज्ञानाची प्राप्ती झाली मार्ग आपोआप सोपा होतो, म्हणून सोपान देव. आणि एकदा का मार्ग सोपा झाला की मग दुसरं तिसरं काही उरत नाही, मग मिळते ती मुक्ती, म्हणून मुक्ताबाई विठ्ठल. बाप लोकाचे उंबरटे झिजवतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. हे बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. आपली कुरवंडी वाव गोनी एका एकी गेला मीरासीचा धनी, एका एकी गेला मीरासीचा धनी. बाप करी जोडी लेकुराचे उडी, आपुली करवंडी वाळवणी, आपुली करवंडी वाळवणी, आपुली करवंडी, आपुली करवंडी वाळवणी. एका एकी केला मीरा सीचा धनी. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली करवंडी वाळवणी. बाप लोकांच्या हातापाया पडतो आणि वेळ प्रसंगी हाडाची काड आणि रक्ताचं पाणी डोळ्यात पाणी यावं असं गीत आहे. ते फक्त तुमच्यासाठी एवढं गीत गातो आणि सेवेला पूर्ण विराम. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी. फक्त लक्ष देऊ नये, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार. प्रत्येकाने आपला बाप आठवा, प्रत्येकाने आपली आई आठवा. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हसू जरी कनावा कला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर.
मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेला लेकराच्या पायी उभा जन्म घालवेल किती जरी लावशी तू आभाळाला हाता चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या हा उमगाया बापर उमगाया बापर. आणि एक बाप आपल्यातून निघून गेलाय. बाप समजायला अवघड आहे, उमजायला अवघड आहे. तुम्हाला आवडलं नाही काय? आवडलं असेल तर टाळ्या वाजवा. टाळ्यावर जीएसटी नसते. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय